नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातील 7 आश्चर्यापैकी प्रमुख आश्चर्य मानले गेलेल्या ग्लोबल विपश्यना पॅगोडा येथे. मुंबईच्या बोरिवली स्टेशन जवळून रिक्षा पकडून आम्ही निघालो गोराई खाडीजवळ. गोराई खाडीपासून पर पर्सन 100 रुपयाचे रिटर्न तिकीट मिळते, त्यामुळे येताना पुन्हा फेरीचे तिकीट करण्याची काही गरज नाही. जर तुम्ही बाईकने येणार असाल तर फेरीने बाईकसुद्धा त्या बाजूला नेण्याची सुविधा इथे उपलब्ध आहे. डेली बेसिसवर येणाऱ्या लोकांसाठी इथे पासची सुविधा उपलब्ध आहे. बोटीमधून जाताना गोल्डन पॅगोडाचे चमकणारे दृश्य खूप सुंदर दिसते. आम्ही सुट्टीच्या दिवशी आल्यामुळे आज खूप गर्दी होती, त्यामुळे तुम्ही शक्यतो ऑफ सीझनला येण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला फेरीच्या प्रवासाचे आनंद लुटता येईल. हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत चमकणारा गोल्डन पॅगोडा बघितल्यावर तिथे आल्याचे एक समाधान मिळते. आता तुम्ही हा जो गेट बघताय याला म्यानमार द्वार असे म्हणतात. म्यानमार द्वारच्या दोन्ही बाजूला 2 सिंह उभे आहेत. ग्लोबल पॅगोडा हे गोराई खाडी आणि अरबी समुद्राच्या मध्ये असलेल्या एका द्वीपकल्पावर पूर्णपणे स्वैच्छिक दानाच्या माध्यमातून मिळालेल्या भूमीवर स्थित आहे. बर्मा किंवा सध्याचे म्यानमार देशाचे पहिले महालेखाकार आणि विपश्यना ध्यान शिक्षक सयाजी यू बा खिन यांच्या प्रती आभार व्यक्त करण्यासाठी ग्लोबल पॅगोडाची निर्मिती करण्यात आली आहे. यू बा खिन यांनी विपश्यनाला त्यांच्या मूळ देशात म्हणजेच भारतात परत आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. बोधी प्राप्त झाल्यानंतर गौतम बुद्धांनी सारनाथ येथे आपला पहिला उपदेश दिला होता. यालाच धम्मचक्र प्रवर्तन सूत्र असे म्हणतात. सम्राट अशोकाच्या अनेक शिलालेखावर जो अशोक चक्र आहे तो याच धम्मचक्राचा प्रतीक आहे. ग्लोबल पॅगोडाचा आकार म्यानमारमधील यांगून येथे स्थित श्वेडागोन पॅगोडा किंवा गोल्डन पॅगोडा याचीच एक प्रती आहे, ज्यामध्ये प्राचीन भारत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे मिश्रण आहे, जेणेकरून ही वास्तू पुढील 1000 वर्षापर्यंत चालेल. पॅगोडाच्या अगदी शेजारी लहान मुलांना खेळण्यासाठी बाग, पाण्याचे फवारे व जलदेवतांची मूर्ती आहे. बागेच्या जरा पुढे उंच अशोक स्तंभ व सयाजी यू बा खिन यांची मूर्ती आहे. या ठिकाणी जगातील सर्वात मोठे दगडाचे घुमट आहे, जे कोणत्याही सहाय्यक स्तंभाशिवाय उभे आहे. हे घुमट म्हणजे विजापूरच्या गोल घुमटच्या दुप्पट आकाराचे आहे असे म्हटले जाते. या ठिकाणी एका वेळेला जवळपास 8000 पेक्षा जास्त लोक बसण्याची क्षमता आहे. आता तुम्ही जो चक्र बघताय याच्यावर बुद्धांच्या अस्थि अवशेष आहे. ग्लोबल विपश्यना पॅगोडाच्या निर्माणाची योजना सन 1997 मध्ये झाली. सन 2000 मध्ये याचे निर्माण कार्य सुरू झाले व 8 फेब्रुवारी 2009 रोजी भारताच्या तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. असे म्हटले जाते की पॅगोडाचे स्पायर हे वास्तविक सोन्याने झाकले आहे व उर्वरित पॅगोडा हे सोनेरी पेंटने झाकले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.